प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. पैठणची गायिका, प्रख्यात हिंदी लेखक सुशोभित यांच्या या लेखाचं मराठी भाषांतर आज आपण ऐकणार आहोत. भाषांतर आणि अभिवाचन मी केलंय, म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. तर ऐकूया. पैठणची गायिका. ती पैठणची एक तरुण गायिका होती. तिचं गाणं शिकणं अद्याप सुरूच होतं. आमच्या शहरात एका संगीत सभेत गाण्यासाठी ती आली होती. तिची मुलाखत घेण्यासाठी मी गेलो. असं नव्हतं की ती त्यावेळी एखादी मोठी नावाजलेली कलाकार बनली होती, पण गोष्ट अशी होती की त्या काळी मी ज्या वर्तमानपत्रात नोकरी करत होतो त्याची फारशी पत नव्हती. जाहिराती मिळत नसत. मुख्य कार्यालयातून अनेकदा पूर्ण कोरी पानच छपाईसाठी पाठवली जात. ती भरायची कशी हा रोजचाच प्रश्न असायचा. अशा वेळी कार्यालयातले लोक माझ्याकडे आशेने बघायचे. 8 पानांच्या अंकातलं किमान एक तरी पान हा लेखकू भरून काढेल अशी त्यांना खात्री असायची. मला तर ते हवंच असे. माझी फक्त एकच अट होती की शहरात जेव्हा जेव्हा एखादा लेखक, गायक, चित्रकार किंवा अभिनेता येईल तेव्हा त्याची मुलाखत मी घेईन आणि त्यावर सविस्तर लिहीन. आता अशा प्रस्तावाला आक्षेप कोण घेणार? संगीत, चित्रकला आणि रंगभूमी याविषयी मला आज जे काही समजतं त्यात त्या काळच्या प्रदीर्घ मुलाखतींचा सिंहाचा वाटा आहे. या कलांविषयी मी वाचून जितकं शिकलो त्याहून अधिक कलाकारांशी बोलता बोलता शिकलो. मी प्रश्न खूप विचारायचो, विशेषतः संगीतकारांना. एकदा फरुखाबाद घराण्याचा तबला वादक आला होता. मी त्याला विचारलं, तुमच्या वादनात आणि बनारस घराण्याच्या वादनात नेमका काय फरक असतो, जरा खुलवून सांगा. काश्मीरचा संतूर वादक भेटला तर माझा प्रश्न तयारच. सोपोर आणि संतूर यांच्यात असं कोणतं नातं आहे? विलायत खानी परंपरेचा सतार वादक भेटला तर मी त्याला विचारायचो, तुम्ही मैहर घराण्यासारखा अतिरिक्त तुंबा का लावत नाही? ध्रुपद गाणारा कलाकार भेटला की मिया की तोडीवर चर्चा रंगायची. ख्याल गायक भेटला की आमिर खानी विलंबिताची वैशिष्ट्ये ऐकायची. बीनवादक मिळाला की अदारंग सदारंग यांच्या काळातील कथा उलगडत बसायची. ती पैठणची मुलगी होती, नुकतीच नावारूपाला येऊ लागलेली एक तरुण गायिका. मी तिची भेट ठरवली. वर्तमानपत्रवाल्यांना ती का म्हणून नकार देणार? दुपार ढळण्याच्या बेताला मी तिच्या मुक्कामी पोहोचलो, पण ती खोलीत नव्हती. आता काय करावं? आयोजकांकडून तिचा दूरध्वनी क्रमांक घेतला. कळालं की ती देवदर्शनासाठी गेली होती. रुद्रसागर ओलांडून नुकतीच पुढे गेली होती. लगेच येते असं म्हणून तिने फोन ठेवला. फोनवरून तिचा स्वर माझ्या कानांवर पडला. रोजच्या रियाजाने घडवलेला तो नादमय मधुर मराठी कंठ. सुमारे 15 मिनिटांनी दाराशी चाहूल लागली. उंबरठ्यावर सँडल काढण्याचा हलकासा आवाज झाला आणि क्षणभराने लोहाराच्या भात्यासारख्या धपापत्या उराने धापा टाकतच ती आत आली. भराभर चालल्यामुळे तिचा श्वास अजूनही सावरला नव्हता. माफ करा, तुम्हाला वाट पाहावी लागली. काही हरकत नाही, मी हसतच म्हणाल. अहो, कलाकारांना भेटणं इतकं सहज कुठून असायला? माझ्या वाक्यावर तिला हसू फुटलं. गोल भरीव चेहरा, कपाळावर घामाचे सूक्ष्म थेंब चमकत होते. खोलीत मंद अंधार पसरला असला तरी तिच्या डोळ्यातील वीज क्षणात लखलखून उठली. मी तिला निरखून पाहिलं. मराठी मुलींसारखा सावळासा प्रसन्न चेहरा, तांबूसर तपकिरी कोकणस्थ ओठ, रेखीव धारधार नाक डोळे.
माझ्या मनात एकामागून एक शब्द गुंजन करू लागले. मातंगी, देवदासी, जोगीण, कलावंती. तिने अगदी साधीशी साडी नेसली होती. डोळ्यातल्या काजळा व्यतिरिक्त चेहऱ्यावर प्रसाधनाचा लवलेश नव्हता. कानांजवळ कुरळ्या बटा अलगद रुळत होत्या आणि कपाळावर छोटीशी टिकली. आता ती निवांत बसली. मी प्रश्नांची वही उघडली. ती एकेका प्रश्नाला शांतपणे उत्तर देत होती. मध्येच एखादा प्रश्न तिला मजेशीर वाटला की ती खळखळून हसायची. तिचं हसू पाहताना मला तिची मक्याच्या कोवळ्या दाण्यांसारखी शुभ्र निष्कलंक दंतपंक्ती दिसायची. आज रात्री काय गाणार आहात? मी विचारलं. ती म्हणाली, किशोरी ताईंचा रागेश्री. मी म्हणालो, थोडा ऐकवणार का? ती हसली. आत्ताच? हो. तिने क्षणभर घसा खाकरला, डोळे मिटले, एक खोल श्वास घेतला आणि आलापाची पहिली स्वररेषा हवेत उमटली. आली. त्यानंतर एखाद्या कल्पित समेच्या अदृश्य केंद्राशी स्वर जाऊन जुळावेत तशी ती अलगद उतरली. पलक ना लागी. मी स्तब्ध होऊन ऐकत राहिलो. असा स्वर, असा लगाव, अशी स्वरांशी असलेली आत्मीय जवळीक, हे कदाचित मराठी कंठालाच लाभलेलं वरदान असावं असं त्या क्षणी मला वाटलं. ही कोण आहे? मी विचार करू लागलो. जणू आळंदीची एखादी देशस्थ कन्या गावोगावी ज्ञानेश्वरी गात फिरत आहे, किंवा ज्ञानेश्वरांच्या अभंगांना स्वर देणारी त्यांचीच एखादी बहीण, किंवा बालगंधर्वांच्या संगीत नाटकातून उतरून आलेली पुण्याची एखादी चित्पावन नायिका. ती हलकेच हसली आणि माझी तंद्री भंगली. मग बराच वेळ आम्ही सावकाश बोलत राहिलो. नकळत त्या संवादात एक गोड आपुलकी उतरली. तसं पाहिलं तर त्या भेटीमागे दोघांचाही एक एक हेतू होता. मला वर्तमानपत्रातील कोरे रकाने भरायचे होते आणि तिला पैठणला परतल्यावर वर्तमानपत्रात छापून आलेली स्वतःची मुलाखत घरच्यांना, मित्रांना अभिमानाने दाखवायची होती. बहुतेक सुखांना एखादा व्यवहाराचा, एखाद्या प्रयोजनाचा झगा चढवलेलाच असतो, आणि तो नसता तर माझा आणि तिचा संबंध तरी कुठे आला असता? कदाचित अख्खं आयुष्य आम्ही दोन वेगवेगळ्या जगात जगलो असतो. एकमेकांना कधी भेटलोच नसतो, एक शब्दही बोललो नसतो, आणि तसेच अनोळखी राहून आयुष्य संपलं असतं. मी वही मिटली आणि उठलो. ती म्हणाली, आज संध्याकाळी गाणं ऐकायला येणार ना? नक्की येईल, मी नकळतच उत्तर दिलं. बरं, आता मला तयारी करायची. ती एवढं म्हणून आत निघून गेली. मी परतलो. कार्यालयात पोहोचल्यावर संपूर्ण मुलाखत मन लावून लिहिली. कीबोर्डवर माझी बोटं बराच वेळ नाचत राहिली. लेख पूर्ण करून संपादकांकडे दिला. तोवर संध्याकाळ झाली होती. घरी जाऊन तोंड धुतलं, केस विंचरले आणि मग मार्तंड मंदिरातील त्या संगीत सभेकडे निघालो, जिथे त्या रात्री ती गाणार होती. मी पोहोचलो तेव्हा बैठक जमू लागली होती. जमिनीवर सतरंजी अंथरली होती. व्यासपीठावर माईक तयार आहे. सर्वप्रथम तबलावादक आले, मग तानपुरे घेऊन साथीदार आले, आणि त्यांच्या मागोमाग सारंगीवर साथ देणारा कलाकारही येऊन बसला. हळूहळू श्रोते जमू लागले. मी मात्र एकटक तिचीच वाट पाहत बसलो होतो. एका दिवसात दुसऱ्यांदा मी तिची वाट पाहत होतो, कालपर्यंत जिचं अस्तित्वही मला माहीत नव्हतं. किती विलक्षण असतात या जगातील काही काही नाती. आणि मग ती आली. माझी नजर तिच्यावर खिळून राहिली. दुपारी ज्या रूपात ती भेटली होती, ही जणू ती नव्हतीच. अगदी नववधू सारखी सजलेली,
शृंगाराने तिच्या सौंदर्याला अक्षरशः 4 चांद लावले होते. डोळ्यातलं काजळ अधिक गहिरं झालं होतं. त्यात एक वेगळीच चमक होती. ओठांवरच्या लालीने दुपारी दिसलेला तो तांबूस तपकिरी रंग लपवून टाकला होता. तिने व्यासपीठावर येताच सर्वांना नम्रपणे वाकून नमस्कार केला. साथीदारांशी 2-4 शब्द बोलली आणि मग आपल्या आसनावर स्थिरावली. तानपुऱ्याचा शुद्ध षड्ज सभागृहात झंकारला. तिने डोळे मिटले आणि आलाप सुरू केला. पलक न लागी. या ओळीवर तिने अलगद डोळे उघडले आणि क्षणभर तिची नजर माझ्यावर पडली आणि ती कोविडीशी हसली. त्या एका स्मिताने माझ्या मनात एकाच वेळी 2 भाव जागे केले, अभिमान आणि तृष्णा. आज संपूर्ण सभागृह जिच्याकडे पाहत होतं त्या संध्याकाळच्या ध्रुव ताऱ्याने मला पाहून एक स्मित केलं होतं. असं वाटलं त्या विशाल आकाशात एक छोटासा कोपरा माझाही आहे, पण पुढच्याच क्षणी तो अभिमान विरघळून गेला. त्या जागी एक विलक्षण असहाय्यता आली. काही वेळापूर्वी आम्ही दोघं त्या छोट्याशा खोलीत एकांतात बसून बोलत होतो, जणू कित्येक वर्षांचे जुने प्रेमी. त्या क्षणी ती माझ्याजवळ होती आणि माझ्या जगात तिच्याशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. पण आता या संध्यासमयी ती किती दूर निघून गेली होती. किती दुर्मिळ, किती अलभ्य, किती अप्राप्य. आता ती फक्त माझी राहिली नव्हती. तिला मी या संपूर्ण मैफिली बरोबर वाटून घेत होतो आणि माझ्या मनाला ते मान्य होत नव्हतं. मला तिला कोणाबरोबरही वाटून घ्यायचं नव्हतं. माणसाचं मन किती विचित्र असतं ना. अशा अशक्यप्राय प्रेमभावनेत ते स्वतःलाच गुंतवून घेतं. क्षणभर लाभलेल्या जवळीकीलाही ते आपला अधिकार समजू लागते. एखाद्या योगायोगाने मिळालेल्या आनंदावर मालकी हक्क गाजवू लागतं. त्याला हे कळत नाही की पापणी लवते ना लवते तोच सारं काही हातातून निसटून जात आणि या जगात जे काही सुंदर असेल तेच सर्वप्रथम विरून जातं. त्या रात्री तिने किशोरी आमोणकरांचा तो ख्याल इतक्या तन्मयतेने सादर केला की सभागृहातील प्रत्येक जण मंत्रमुग्ध झाला. संगीतातून सौंदर्याचं दर्शन घडलं पाहिजे, किशोरीताई नेहमी म्हणत. घराण्यांच्या बंधनांपलीकडे जाण्याचं धाडस कलाकाराने केलं पाहिजे. खरंय, संगीताला बंधनं नसतात, पण मनाला मात्र असतात. सभा संपली. श्रोते आपापल्या घरी परतू लागले. तिलाही पहाटेच्या गाडीने परत जायचं होतं, पण मी मात्र रात्री उशिरापर्यंत जागाच होतो. शेवटी धीर करून तिला एक संदेश पाठवला. आज तुमचं गाणं ऐकलं, आता झोप येत नाही. पलके मिटायलाच तयार नाही. बराच वेळ उत्तर आलं नाही. पहाटेच्या सुमारास उत्तर म्हणून तिच्याकडून फक्त एक हसरी स्माइली तेवढी आली. बस एवढंच. दुसऱ्या दिवशी दुपारी तिचा पुन्हा संदेश आला. तुमचं वर्तमानपत्र माझ्या हातात आहे. माझ्याविषयी तुम्ही खूप छान लिहिलंय. मीही उत्तरादाखल फक्त एक हसरा चेहरा पाठवला. बहुधा विदर्भात कुठेतरी धावणाऱ्या आगगाडीत त्या क्षणी एका मोबाईलवर संदेशाची हलकीशी घंटी वाजली असेल. माझं ते छोटंसं हसू तिच्यापर्यंत पोहोचलं असेल. बस एवढंच. पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या जागी गेलो जिथे आम्ही दोघं बसून इतका वेळ बोललो होतो. मी त्या रिकाम्या खोलीला निहाळलं आणि परत फिरलो. त्यानंतर त्या मैफिलीच्या ठिकाणी गेलो. तोरणं अजून तशीच लटकत होती, पण सभा कधीच विरून गेली होती. मग बराच वेळ एका संगीताच्या दुकानात भटकत राहिलो. मला किशोरी आमोणकरांची ध्वनिमुद्रिका हवी होती. रागेश्रीतला तो मोठा ख्याल, आली पलक ना लागी.
ताईंचा मांड खमाज मिळाला, पुरिया धनाश्री मिळाला, राग भूक सुद्धा मिळाला. पण मी शोधत होतो तो एकच ख्याल मात्र मिळाला नाही. बहुधा आयुष्यात एखादी गोष्ट हरवायला लागली की तिच्याबरोबर आणखी बरंच काही हरवत जातं. मी घरी परतलो, वर्तमानपत्र उघडलं, तिची मुलाखत पुन्हा वाचू लागलो. ती जी वाक्ये तिने मला एकांतात सांगितली होती तीच मी छापून संपूर्ण जगाला सांगून टाकली होती. कदाचित ही त्याचीच शिक्षा असावी. त्या शब्दांसाठी मी तिची वाट पाहिली होती आणि ज्याची आपण वाट पाहतो त्याच्याशी मनात नकळत एक अदृश्य तार जुळून जाते. हे कोणतं गूढ आहे कोण जाणे. मग मी विचार करू लागलो, हे जग एवढं अफाट का आहे की माळव्यातून विदर्भापर्यंत रेल्वे गाड्या धावत राहतात. हे जग एका छोट्याशा खोली एवढं का नसावं जिथे फक्त मी आणि ती असू. हे आयुष्य एवढं दीर्घ का आहे की आज नंतर उद्या उगवतो. ते फक्त एका दुपारी एवढंच का नसावं ज्यात मी तिचं गाणं ऐकत बसलो आहे आणि काळ तिथेच थांबून गेलाय. श्रोते हो, हा होता हिंदीतील प्रख्यात लेखक सुशोभित यांचा पैठण की गायिका हा लेख. पैठण की गायिकाचं मराठी भाषांतर पैठणची गायिका केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी, आणि ते तुम्हाला माझ्याच आवाजात माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला जर ही कथा आणि हे अभिवाचन आवडलं असेल तर कृपा करून लेखाखाली, व्हिडिओखाली, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय जरूर नोंदवा. माझ्या चॅनेलवरील अन्य अभिवाचनं आपल्याला आवडली असतील तर ती आपण लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.